मग पुढे आम्ही असं छान छान फिरून फोटोज वगैरे काढून भूक लागली म्हणून कुठे आलो असेल एनी गेसेस तर ऑफकोर्स नाशिकमधल्या साधना मिसळ येथे. तर तिथे येऊन जी अफाट गर्दी मी बघितली, आय वॉज लिटरली शॉक्ड की बाप रे, मिसळसाठी लोक एवढे वेडे आहेत. म्हणजे साधना मिसळ ऐकून तर होते, पण इतकी गर्दी, बाप रे बाप. म्हणजे अर्थात त्यांची मिसळ तर चांगली होतीच, पण त्यांनी जो ॲम्बियन्स केलेला आहे मेनली दॅट वॉज अमेझिंग. की किती सारे वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी ॲक्टिव्हिटीज तिथे ठेवल्या. अर्थात ते पे करून आहे, बट तरी देखील त्यांनी जे पण काही ॲक्टिव्हिटी ठेवल्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असू दे, मोठ्यांना काही काही ॲक्टिव्हिटी असू दे. अर्थात लहान मुलांच्याच सगळ्या बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटी होत्या, मोठ्यांसाठी जास्त असं काही नव्हतं. पण तरी देखील अशा छान छान ॲक्टिव्हिटीज तिथे होत्या. मुलांना अगदी छान वाटेल असं. एका साईडला गाईचा गोठा वगैरे देखील होता. तर आमचा नंबर खूप लांब होता आणि आम्हाला खूप वेळ वेट करावा लागणार होतं डेफिनेटली. तर मग आम्ही तिथेच एक्सप्लोर करत होतो काय काय आहे, कसं कसं आहे. अधिष्ठाला सगळं फिरवून आणलं आणि वेटिंग करत करत माझी ही दिदी अशी बोर झालेली होती, जिचा आम्ही एक शॉर्ट असा व्हिडिओ काढून घेतला. कधी आम्हाला एकदा मिसळ भेटते असं झालं होतं. भूक पण भयंकर लागलेली होती, त्यामुळे ताव तर अर्थात सगळेजण अगदी मारणारच होते. तर वेट करता करता फायनली आमचा नंबर आला. आमचे जिजू आलेले होते, त्यांनी जरासं बोलाचाली करून आमचा नंबर आणून दिला. आमचा नंबर येणारच होता, पण त्यांनी थोडंसं आधी बोलून वगैरे करून ओळखीने एक नंबर आम्हाला थोडासा लवकर घेऊन दिला. मग त्यानंतर अशी पोटभर की भारी मिसळ खाल्ल्यानंतर मन इतकं तृप्त झालं की बास, जो काही थकवा होता, जे काही एक निरागसता आलेली होती, ती सगळी निघून गेली. आणि छान छानपैकी मग असं आम्ही पोटभर मिसळ खाल्ली. आणि तिथे काही ॲक्टिव्हिटीज होत्या, मग मल्हारला त्या करायच्या होत्या, त्यामुळे त्या केल्या. आणि मग पुढे आम्ही घरी जायला निघालो. आम्हाला कारण परत पुण्याला यायला निघायचं होतं, त्यामुळे सगळी गडबड होती. मग आम्ही छानपैकी असं पोटभर जेवण करून घरी आलो. तर तोपर्यंत जिजूंनी छान अशी आईस्क्रीम देखील आणून ठेवली होती. ती आईस्क्रीम आम्ही छान छान खाल्ली. चहाच्या ऐवजी आईस्क्रीमच घेऊ म्हटलं. आणि मग नंतर जरा सगळे दमले होते म्हणून जरा वेळ आराम करण्यासाठी पडलो. ते खूपच उशिरा उठले सगळे. मग आम्हाला घरी निघायलाही उशीर झाला. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली होती, 6 वगैरे वाजलेले होते. मग त्यानंतर दीदीने छान छान अशा काही वस्तू दिल्या. तिचं शॉपी आहे एक छान मस्त. तर तुम्हाला कधी काही लागलं तर तिच्या दुकानाला नक्की व्हिजिट करा. खूप छान छान कलेक्शन असतं त्यामुळे कधी सातपूरला गेले तर माझ्या दीदीकडे नक्की जा. मग आम्ही घरी जायला निघालो. तोपर्यंत अधिष्ठाला अगदी रडूच फुटलं की आता दादाला सोडून जायचं म्हणून. ती लिटरली रडायला लागली होती की दादा दादा करत, पण जाणं तर भाग होतं. मग आम्ही निघालो. वाटेत थोडं खायला थांबलो आणि उशिराच घरी पोहोचलो.